केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा या शाळेचे नेहरू मेमोरियल हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्माननीय शेटकर सर, ज्यांनी अल्पावधीतच या शाळेचा चेहरा मोहरा बदलला, आपल्या कौशल्याची चुणूक त्यांनी दाखवून दिली आणि शाळेला सलग 2 वर्षेही बक्षीस मिळवून देण्याचं काम केलं. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या निकषामध्ये विज्ञानाचा खूप मोठा भाग होता. तो भाग या शाळेने पूर्ण केला आणि म्हणून ते बक्षिसात पात्र झाले. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून असलेले आमच्या तोंडार केंद्राचे एक अभ्यासू आणि कार्यतत्पर केंद्र प्रमुख, कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कामाला कधीच त्यांनी आळस केलेला नाही. आणि केंद्र प्रमुखाचं जे पद आहे ते माहिती संकलन करणे, सगळे जे काय डाटा शाळेचा आहे तो ऑफिस पर्यंत पोहोचवणे, या तालुक्यातल्या सर्व केंद्रामध्ये पहिल्यांदा जर कोणाचं होत असेल तर ते आमचे मर्लापल्ले सरांचं होतं, म्हणून त्यांचे या ठिकाणी दुसरं यासाठी अभिनंदन की त्यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये आपल्याच केंद्रामध्ये सगळे बक्षीस आणले. शेटकर सर नाही आणि मलाही आम्हाला प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी मी स्वागत करतो. आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे मित्र रमेश जाधव सर, केंद्र प्रमुख शंभू उमरगाव, ते अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. BRCचे साधन व्यक्ती ज्यांचा उल्लेख आता केला, खरं म्हणजे ते भाषाप्रभू आहे, त्याच्यासाठी एक व्याख्यान आयोजित करून ठेवावं लागतं. ते कमी बोलले, मला थोडं बरं वाटलं. का बरं वाटलं तर मला थोडंसं बोलता येईल, चान्स मिळाला. विज्ञानाचा विषय असा आहे, ते शब्द प्रभू आहे आणि इकडे फक्त हातापोटाचं डोक्याचं काम आहे, तिकडे काही ओठाचं काम नाही. आणि मग त्यांची जागा मी थोडंसं भरून काढण्यासाठी जास्तीचं बोलतोय. तर या कार्यक्रमासाठी डॉक्टर विष्णुकांतजी मुंडे सर या ठिकाणी उपस्थित, विशेष साधन व्यक्ती BRC. आपले प्रयोग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून घेऊन आले सर्व विज्ञान शिक्षक, केंद्रांतर्गतचे सर्व संस्थेचे, जिल्हा परिषदेचे, या शाळेचा स्टाफ, उपस्थित सर्व पदाधिकारी, विद्यार्थी बालमित्रांनो, सर्व उपस्थित बालवैज्ञानिक सुद्धा. खरं म्हणजे आता आपण 21व्या शतकात आहोत, बरोबर आहे ना? किती शतक आहे? 2021 पासून आजपर्यंत 4 वर्ष आणि ते 100 तिकडचे 20,000 म्हणजे 21व्या शतक आहे. त्याच्यातले आता 25% संपत आहेत, बरोबर आहे का? 21व्या शतकातले 25% कार्यकाल संपलेला आहे. आणि मग तुम्ही सर्व विज्ञाननिष्ठ विद्यार्थी, प्रयोगशील, 21व्या शतकातलं 75 पूर्ण झालं. ह्या 24 वर्षामध्ये एवढा काळ झपाट्याने बदलला. दर 2 वर्षाला 4 वर्षाला आपल्याला अपडेट व्हावं लागतंय. विज्ञान आणि तंत्रज्ञान खूप पुढे गेलं. ते विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढ्या गतीनं चालणाऱ्या काळामध्ये तुम्ही आहात त्या 21व्या शतकामध्ये. खरं म्हणजे काळ खूप बदललाय सर. आम्ही लहान असताना वेळच होता आम्हाला बसायला, आमचे हे सर टेबल, हे सगळं काही सिस्टम नव्हतं, अशी इमारती सुद्धा नव्हते शाळांना. आता हे सर्व शिक्षक असलेले सुद्धा यांची आमची सर्वांची हालत सारखीच होती. आम्ही विद्यार्थी, आता तुम्ही खूप हुशार आहात, तुमची बुद्धिमत्ता एवढी आहे, आम्हाला जर काय 30% कळत असेल तर 70% तुम्हाला जास्त कळतं, तुमच्यामध्ये जास्त नॉलेज आहे. आणि वेळेला मी मागच्या वेळेला तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, बरोबर आठवतंय का नाही? सांगितली, मागे बोललो होतो एकदा, कलाम साहेबांची गोष्ट सांगितली होती नाही? आज सांगतो, छोटी. एकदा माझ्यासारखा गुरुजी, जुन्या काळातली गोष्ट आहे, पिंट्या शाळेत देण्या गेल्या म्हणून त्याला घरून अनुपस्थित विद्यार्थ्याला बोलवायला जावं लागायचं. बोलवायला गेले, पिंट्याच्या आजीनं दूरनच बघितलं, पिंट्याला म्हणले, पिंट्या तुझा मास्तर वेळेला तर मारतात बघ, तू शाळेत गेले साजलं पण बसित मागे. आजीला लई लाडके असतात नातू,
पिंटा म्हणाला आजी तूच लपून बस. मी कशाला तू नाही नाही तूच लपून बस. मी काल गुरुजीला सांगितलं आमची आजी मेली म्हणून. असले पिंटे आमच्या समोर आहे. तुमचे जितले नाही माझ्या गावात शिकवायला. इथं कोणी पिंटे आहे का? नाही. थोडक्यात सांगायचं तर एवढ्या गतीने विचार करणारे असं थोडस हे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्यासाठी सरांनी सांगितले की एखादी घटना जर घडत असेल, घडते आपल्या आजूबाजूला घडते, कुठेही घडते, सहजपणे घडते, ते डोळसपणे आपण पाहिलं पाहिजे आणि त्याच्या पाठीमागचा कार्य कारण भाव शोधला पाहिजे. तेव्हा आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो. आपण त्याच्या मागचा कार्य कारण भाव जर घेतला, हे कशामुळे घडलं, का घडलं, त्याचा जर अभ्यास केला, बारकाईनं पाहिलं, तर त्या गोष्टीचा उपयोग आपल्याला आपल्या जीवनामध्ये करता येतो. म्हणजेच विज्ञानाने लावलेले सर्व प्रयोग मानवी कल्याणासाठी, माणसाच्या आयुष्यामध्ये उपयोगाला येण्यासाठी झाले. म्हणून आज सर्व वाहनं असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांचे जे आपण अन्नधान्य निर्मिती करतो त्याच्यातले प्रयोग असतील, हे सर्व प्रयोग मानवाच्या कल्याणासाठी वापरले गेले. कार्यकारण भाव त्याच्या मागच्या शोधणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाने तुम्ही त्या घटनेकडे पाहण्याचा आहे. एकदा विज्ञानाच्या गुरुजींना मुलांना एक काम सांगितलं होतं. तुमचे गुरुजी सांगतात, विज्ञानचे गुरुजी दाजी सर सांगत असतात. कोणते सांगतात? आमच्या